दिल्ली मेट्रो आणि भांडण हे एक वेगळंच समीकरण आहे। दररोज कुठल्या ना कुठल्या मेट्रोमध्ये सीटसाठी भांडणं ही होतातच, पण यावेळी मात्र वेगळीच घटना घडली। एका महिलेनं सीट मिळवण्यासाठी अजबच शक्कल लढवली। खरं तर ती बराच वेळ जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती, पण कोणीच तिची दखल घेत नव्हतं। अखेर तिनं अशी काही कृती केली की जे पाहून नेटकरी प्रचंड भडकले आहेत व काही जण तर तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहे। पण प्रश्न असा आहे, जागा मिळवण्यासाठी या महिलेनं पुरुषांसोबत असं केलं तरी काय? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर त्याचं झालं असं की मेट्रोचा डबा प्रवाशांनी खचाखच भरला होता। बसायला काय तर धड उभं राहायला सुद्धा जागा नव्हती। अशा वेळी एक महिला बसण्यासाठी जागा शोधत होती, पण काही केल्या तिला जागा काही मिळेना। सर्वांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं। अखेर ती एका तरुणाच्या पायांवर बसली। त्यानंतर लगेच शेजारी बसलेल्या एका प्रवाशानं स्वतः उठून तिला बसण्यासाठी जागा करून दिली, पण त्या महिलेनं मात्र तरुणाच्या पायांवरून उठण्यास साफ नकार दिला। उलट आता मी इथेच बसणार असा हट्ट ती धरू लागली। जेव्हा तिला जागा देण्यास तरुणानं नकार दिला, तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, हरकत नाही, आम्ही सुद्धा बेशरम होणार, आता मी इथेच बसणार, आम्हाला काहीच फरक पडत नाही, आम्ही शेवटच्या स्थानकापर्यंत जाणार आहोत, आम्ही कुठलाही नियम तोडलेला नाही, आम्ही नियमांनुसारच चालतो, असं स्पष्टीकरण देत त्या महिलेनं तरुणाच्या पायांवरून उठण्यास साफ नकार दिला। हा व्हिडिओ आतापर्यंत 48,000पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या महिलेवर जोरदार टीका केली। शिवाय या महिलेवर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे।